मटारी वाजवायला सुरुवात करून टाकल्यावर बोला ना तुम्ही. आमंत्रित मेहमानांनी मान्यवरांनी पुढे यावे. माईकवर बोलतो त्यांना तिकडे समजेल की काय कोणता प्रोग्राम चालतोय ते तिकडे सांगताय म्हणजे आरती चालू करायची. मान्यवरांनी पुढे यावे. सर पुढे या ना सर, पुढे या. तुम्ही जाऊन सांगा राजश्री म्हणा आरती जेव्हा चालू करतो ना आवाज करा म्हणा. काहीतरी कमी आवाजात चालू करायला पाहिजे ना त्यांनी. आता ते इकडे जय्यत तयारीत आहे. अनिल भाई, नितीन भाई, अनिल भाई दुसरं काहीतरी.
सुंदर मरणारी पंचानन मनमोहन मुनिजन सुखकारी षट्कोटीचे बीज वाचे उच्चारी रंगुल निरवराम दासा अंतरी जय देव जय देव जय देव जय देव जय श्री शंकरा ओ स्वामी शंकरा आरती हो मारू तुझ गौरा जय देव जय देव कांगण वंदून चरण सोरांनी पाणी नंतर तुझे प्रेमे आनंद आनंद तुझी न भावे वाळून नमा स्वमेव मानाच पिता त्वमेव स्वमेव बंधुश्च सखा त्वमेव स्वमेव विद्या चरणं त्वमेव स्वमेव सर्वं मम देव देव कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृति स्वभावात् सर्वं यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरिं श्रीरघुनाथं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं जये हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे समर्पयामि अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरिं श्रीधरं पालनं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं हरे हरे राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम काय आता हा काय अरे अरे त्याचे पोलीस उपनिरीक्षक श्री उमेश दादा महाले यांचे स्वागत दिदी करतील गुलदस्ता देऊन. श्री पोलीस हवालदार LCB विभागाचे नितीन दादा सपकाळे, सौ भारतीताई काळे दामिनी तथा निर्भया पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक आपले पण स्वागत दिदी करत आहेत. टाळ्यांचा आवाज कमी नाही पडला पाहिजे. आज आपण मंदिरात आलो आहोत. आपले पण स्वागत आहे. श्री पोलीस हवालदार LCB विभागाचे नितीन दादा सपकाळे आपण पुढे यावे. दीदींच्या हस्ते आपले स्वागत होत आहे. नितीन हे काय आहे? नितीन इनरकर हा बोला. शहर पोलीस ओम शांती ओम शांती. सर आतमध्ये दर्शन घ्या सर. आता तुमची नजर जिकडे जाईल सर तिकडे सहस्र हजारो लिंगाचे दर्शन आज तुम्हाला होणार आहे. आज आपल्याला हजारो शिवलिंग दर्शन एकाच वेळे एकाच ठिकाणी होणार आहे. चारी धामला जायची पण गरज नाही. दीदींनी आपल्यासाठी खूप सुंदर प्रोग्राम इथे ठेवलेला आहे. मान्यवरांच्या हातून उद्घाटन झाले. सर्व मान्यवरांनी पुढे यावे.
हम सभी 1 मिनट रिलैक्स होकर बैठेंगे। मस्तक से लेकर पैर तक अपने संपूर्ण शरीर को रिलैक्स। 1 मिनट के लिए अपनी आंखें बंद कर लीजिए। अपने मन में कोई विचार नहीं, अपने चारों ओर संपूर्ण शांति ही शांति। मैं आत्मा इस 5 तत्वों के देह को चलाने वाली एक चैतन्य शक्ति हूँ। मैं आत्मा मस्तक के बीच चमकता हुआ सितारा, आंखों से देखने वाली, मुख से बोलने वाली, हाथों से कर्म करने वाली एक चैतन्य शक्ति मुझ आत्मा का निजी स्वरूप शांति है। शांति मेरा स्वधर्म है। एक सेकंड के लिए गहन अनुभव करें अपने भीतर। मैं आत्मा शांत स्वरूप हूँ। ओम शांति, ओम शांति, ओम शांति। चित्रामध्ये सांगितलेलं आहे की जसं आपण शाळेमध्ये जातो 10वी 12वी नंतर आपल्या समोर एक उद्देश असतं की आम्हाला डॉक्टर बनायचं आहे, इंजिनियर बनायचं आहे. असं आमच्या ह्या संस्थेमध्ये लक्ष आहे की नर अशी करणी करे जो नारायण सम बने, नारी अशी करणी करे जी लक्ष्मी सम बने. हे संस्थेचं उद्देश आहे की साधारण नरापासून नारायण बनायचं आहे. मग त्याच्यासाठी परिचय आपल्याला होणं फार महत्वाचं आहे. आज दिवसभर आपण मी माझं करत राहतो. माझं ऑफिस आहे, माझं घर आहे. तर मी आणि माझं म्हणणारा कोण आहे? आपल्याला कधी हा विचार येत नाही की मी आणि माझं म्हणणारा कोण आहे. आपण म्हणतो माझा हात दुखतोय, मी डोकं दुखी आहे असं म्हणतो का? नाही. घर अलग आहे आणि घरात राहणारा व्यक्ती अलग आहे. त्याचप्रमाणे इथे दाखवलेलं आहे की आपली जी सूक्ष्म शक्ती आहे आत्मा, एक आहे हाडा मासांचा पुतळा, एक आहे जीवात्मा. जोपर्यंत याच्यामध्ये ती चैतन्यता आहे तोपर्यंत सर्व गोष्टीचा अनुभव करू शकतो. परंतु ती चैतन्यता गेल्यानंतर तो मातीला मिळणारा मुर्दा बनतो. मग ती चैतन्यता काय आहे? तर ती चैतन्य शक्ती आहे आत्मा. आत्म्यामध्ये 3 शक्ती आहे, मन, बुद्धी आणि संस्कार. मन म्हणजे विचार शक्ती. जसं आपल्या मनामध्ये पण अनेक विचार येतात आणि त्या विचारांवरती बुद्धी निर्णय देते, बरोबर की चुकीचं. आणि आपण जे रोज कर्म करतो त्याचे संस्कार बनतात. आणि जेव्हा व्यक्ती वर जातो या शरीराचा त्याग करून, तेव्हा तो फक्त आपल्या सोबत संस्कार घेऊन जातो.
श्रेष्ठ कर्म अनुसार त्याचा पुढचा जन्म होतो. मग ही चैतन्य शक्ती कुठे राहते तर दोघं भ्रुकुटींच्या मध्यभागी. जसं खूप सुंदर गाडी आहे आणि त्या गाडीला चालवायला ड्रायव्हर नाही तर त्या गाडीचा काही फायदा आहे का? मग गाडीचा ड्रायव्हर जेव्हा गाडीच्या समोर हँडलच्या समोर बसेल तेव्हा तो गाडीला कंट्रोल करू शकतो. त्याचप्रमाणे ही आत्मा चैतन्य शक्ती जेव्हा या उंच स्थानावर सिंहासनावर बसलेली असते तेव्हा ती तिच्या कर्मेंद्रियांना कंट्रोल करू शकते. तर आत्मा राजा दोघं भ्रुकुटींच्या मध्यभागी राहतो. इकडे तिकडे राहू शकत नाही. इकडे तिकडे राहिला तर शरीर कंट्रोल होऊ शकत नाही. जसा ड्रायव्हर इकडे तिकडे बसल्यावर ती गाडीला कंट्रोल नाही करू शकत त्याचप्रमाणे आत्मा पण दोघं भ्रुकुटींच्या मध्यभागी राहतो. मग इकडे तिकडे जर असला तर ते आज बघा डोळे नसलेला व्यक्ती जिवंत आहे, कान नसलेला व्यक्ती, जीभ नसलेला, हृदयाचं बायपास सर्जरी आज डॉक्टर करतात. कोणतं पण कर्मेंद्रिय नकली टाकू शकतात. पण आत्मा जसं घरी एक फोन येतो की फलाण्याचा ऍक्सिडेंट झाला आणि त्याच्या डोक्याला मार लागला, तो ऑन द स्पॉट गेला. तर इथे सांगितलं की आत्मा इकडे तिकडे नसून ते जीव चैतन्य शक्ती दोघं भ्रुकुटींच्या मध्यभागी राहत. मग बघा जसे प्राण्यांचे वडील प्राणी असतात, माणसाचा मुलगा माणूस असतो, पक्ष्यांचे मुलं पक्षी असतात, त्याचप्रमाणे जशी आपली सूक्ष्म शक्ती आत्मा आहे तिची पिता पण परमात्मा आहे. आपण कळत न कळत भगवंताला हाताने इशारा करतो, वर राहतो, बुद्धी आपली त्यांना आठवण करायसाठी वर जाते. पण आजपर्यंत आपल्याला माहिती नाही की वर कुठे राहतो. एक मिनिट विचार करा, वर बघितलं तर काय दिसतं? आकाश, चांदण्या, चंद्र, सूर्य याच्या पार पलीकडे दिसत नाही. परंतु स्वयंभू परमात्मा या सृष्टीवरती येऊन त्यांचा स्वतःचा परिचय देतात की मी कोण आहे, मी कुठे राहतो आणि मी कोणत्या श्रेष्ठ कर्मासाठी या सृष्टीवरती अवतरण केलेलं आहे. इथे दाखवलेलं आहे साकार मनुष्य लोक, जिथे ही सृष्टी आहे आकाश, चंद्र, सूर्य, तारांगणाच्या वर आहे सूक्ष्म लोक, जिथे ब्रह्मा, विष्णू, महेश यांचं घर आहे. त्याच्याही पार पलीकडे सहावं तत्व ब्रह्मतत्व, तिथे परमात्मा ज्योतिर्बिंदू स्वरूपाचे राहतात. आणि आपण ओम जय जगदीश हरे मध्ये गाणं म्हणतो, पारब्रह्म परमेश्वर. पारब्रह्म परमेश्वर आपण म्हणतो, परमात्मा वर राहतो ते पण म्हणतो, पण आजपर्यंत आपल्याला त्याचा परिचय नव्हता. तो पारब्रह्म परमेश्वर सर्व शक्तिवान जो सर्वांचा स्वामी आहे तो परमधामला राहतात. या चित्रामध्ये सांगितलेलं आहे की परमात्मा कसे आहे, निराकार. आतापर्यंत किती मनुष्यांना माहिती आहे की परमात्मा नावारूपापेक्षा अलग आहे. परमात्मा सर्वव्यापी आहे. इथे सांगितलेलं आहे की सर्वव्यापी नाही, त्यांना नाव पण आहे, परमपिता शिव परमात्मा. काय करतात? गीतेचं ज्ञान ह्या सृष्टीवरती येऊन देतात. परमात्मा जशी आत्मा आहे तसे आत्म्याचे पिता परमात्मा पण ज्योतिर्बिंदू स्वरूप आहे. जशी दिव्यावरती वात असते त्याप्रमाणे ज्योतिर्बिंदू स्वरूप परमात्म्याचे रूप आहे. दिव्य कर्तव्य करण्यासाठी आले आहे की पतित लोक जे झाले आहेत त्यांना पावन बनवणं. त्यावेळेस म्हणतो हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई आपस में है भाई भाई. पण कोणत्या नात्याने आपण त्यांना भाई भाई म्हणतो? तर इथे दाखवलेला आहे सर्व आत्म्यांचे पिता एक परमपिता शिव परमात्मा. निराकाराला इथे दाखवलेला आहे. भारतातच नाही परंतु भारताच्या बाहेर पण एक निराकाराला मान्यता दिलेली आहे. जर तुम्ही म्हटलं देहधारी, कोणी म्हणेन माझा विठ्ठल, कोणी म्हणेन माझी माता, कोणी म्हणेन विठ्ठल रुक्मणी, कोणी म्हणेन गणेश, अनेक देवी देवतांचे नाव घेतल्यावरती सर्व मान्यता देत नाही. परंतु एक निराकाराची तुम्ही 8-10 झोपड्यांच्या गावामध्ये आदिवासींच्या गेले तरी तिथेही आपल्याला शिवलिंगाची मूर्ती जरूर दिसते. शिवलिंगाचं लिंगाचं एक मंदिर 8-10 झोपड्यांच्या गावात पण दिसेल की भारतातच नाही परंतु भारताच्या बाहेर पण एक निराकाराला मान्यता दिलेली आहे.
प्रत्येक धर्मस्थापक येऊन आपल्याला इशारा देऊन गेले की परमात्मा निराकार आहे. गुरु नानक पण म्हणाले एक ओंकार निराकार, की परमात्मा एक आहे, निराकार आहे आणि वर राहतात. क्राइस्ट येशू ख्रिस्त पण सांगून गेले की गॉड इज लाईट, की गॉड लाईटासारखे आहे, हाताचा इशारा वर आहे. महात्मा महावीर स्वामींना पण एका वृक्षाच्या खाली एक ज्योतिर्मय बिंदूचा साक्षात्कार झाला. आपले आराध्य दैवत साईबाबा पण आपल्याला सांगतात सबका मालिक एक. मी मालिक आहे त्यांनी कधी म्हटलं नाही, सबका मालिक एक आणि इशारा पण वर केला. तर एका परमात्म्याची आपण सर्व संतान आहोत, पण हे देह धर्म जाती पंथ खाली आल्यावर हे मनुष्याने लावून दिलेले आहे. भ्रष्ट मनुष्य बनतात. त्यावेळेस परमात्म्यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी सांगितलं यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत. जेव्हा धर्माची अति ग्लानी होते त्यावेळेस परमात्मा ह्या सृष्टीवरती येतात आणि 3 देवतांची स्थापना करतात, ब्रह्मा विष्णू महेश. म्हणून आपण म्हणतो ब्रह्मा देवताय नमः, विष्णू देवताय नमः, शंकर देवताय नमः, शिव परमात्माय नमः. तर देवी देवताय भारतामध्ये 33 कोटी देवी देवतांचं गायन आहे, अनेक आहे, पण परमात्मा परमधाम निवासी एकच आहे. ह्या चित्रामध्ये सांगितलेलं आहे, आपण तिथे पण बघितलं, शंकरजी ध्यानस्थ मुद्रेमध्ये बसलेले आहे आणि आपण शिवलिंगांची पूजा केली. इथे क्लिअर 2 चित्र दाखवलेले आहे. इथे हे सांगितलेलं आहे की परमात्मा निराकार आहे आणि शिव शंकर देहधारी आहे. देहधारी व्यक्तीला एक आणि एक दिवस मृत्यू अटळ असतो, परंतु परमात्मा अजर अमर अविनाशी आहे, अभोक्ता आहे, अजन्म आहे, जन्म मरणाच्या चक्रामध्ये येत नाही. मग इथे सांगितलेलं आहे की शंकर हे विनाशकारी आहे, परंतु शिव हे परमधाम निवासी आहे. यामध्ये म्हणतात की शिव ओम नमो शिवाय, ओम नमो शंकर आहे कधी म्हणत नाही. या लिंगाला आपण शिवलिंग म्हणतात, शंकर लिंग कधी म्हणत नाही. मग इथे दाखवलेलं आहे की शिवरात्री ज्ञान सूर्य प्रगटा अज्ञान अंधेर विनाश. ज्या वेळेस परमात्मा ह्या सृष्टीवरती अवतरण करतात त्यावेळेस मनुष्यामधील जे भूत आहे काम क्रोध लोभ मोह अहंकार हे नष्ट होतात. त्या शिवपिताच्या आठवणीने आपल्यामधील जे हे अवगुण आहे हे नष्ट होतात. मग शिवरात्रीच्या दिवशी आपण कडू फूल जरी फळ काटेरी फळ वगैरे स्वाहा करतो, रात्रभर जागरण करतो. आमच्या संस्थेमध्ये खूप सुंदर याचं आध्यात्मिक रहस्य ह्या समोर बोर्डांच्या मध्ये लिहिलेलं आहे की भांग का पिऊन रात्री जागरण करतात, तर हे योग्य आहे का? पण कोणता नशा ठेवून तुम्हाला रात्र जागरण करायचं आहे आणि प्रत्येक जनमानसाला परमात्म्याचा परिचय द्यायचा आहे. इथे मनुष्य 84 लाख योनी नाही घेत, पण फक्त 84 जन्म घेतो. जसं बघा जे फळ असतं त्याचं बीज जसं असतं तसं त्याचं फळ येतं. मग इथे पण दाखवलेलं आहे की मनुष्य 84 लाख योनीमध्ये नाही जात, परंतु 84 जन्म घेतो. सतयुगामध्ये त्याचे 8 जन्म असतात आणि त्या तिथे श्रीकृष्ण राधाचं राज्य असतं, त्यांचे स्वयंवर नंतर लक्ष्मी नारायणचं राज्य असतं. ते सूर्यवंशी घराण्याचे असतात म्हणून म्हणतात सूर्यनारायण. आणि श्रीकृष्णाचे 8 जन्म म्हणून तिथे म्हणतात जन्माष्टमी, श्रीकृष्णाची जन्माष्टमी. 9वा जन्म 8 जन्म स्वर्गात सतयुगमध्ये, 1250 वर्षामध्ये 12 जन्म त्रेतायुगामध्ये. त्रेतायुग जसं चालू होतं तर तिथे आहे राम सीताचं राज्य, म्हणून रामाला म्हणतात राम नवमी, की 9वा जन्म रामाचा होतो. तिथे म्हणतात रामचंद्र, की ते लोक जे आहे ते चंद्रवंशी आहे. काहीतरी भारताचा दाखवलेला आहे मध्यभाग, खूप उथलपुथल होता.
हे देवी देवता स्वतःना विसरून जातात की आम्ही देवी देवता आहे आणि ते पूजा करायला लागतात. पूजा करायला पण पहिल्यांदा राजा विक्रमादित्य त्यांच्या महलामध्ये एक शिवलिंग स्थापन करतात, हिऱ्यांची आणि सोन्याची. नंतर भक्ती मार्गाला सुरुवात होतात. सुरुवात झाल्यानंतर इथे शास्त्र बनलेले असतात. ऋषी मुनी त्यांच्या स्मृतीचा आणि स्तुतीच्या आधारावरती इथे शास्त्र लिहून जातात. त्यांना माहिती होतं की खूप भ्रष्टाचारी दुनिया येणार आहे, त्याच्या आधी मनुष्य थोडा कुकर्म करायला घाबरेल म्हणून त्यांनी रोचक कथा शास्त्रांमध्ये लिहून ठेवले. तर भक्ती मार्गाला सुरुवात झाली, ती पण अति झाली आणि त्याच्यानंतर देवी देवतांनंतर फुलांची पानांची पूजा करायला लागल्या. मनुष्य स्वतःला शिवोम म्हणू लागला की मी शिवोम आहे. आणि कलियुगाच्या अंताच्या वेळेस गुड्डागुड्डीच्या खेळासारखं होऊ लागलं. 9-10 दिवस नवरात्रमध्ये देव्यांची स्थापना होते, त्यांची पूजा अर्चना करते. तन मन धन सर्व काही मनुष्य त्या 10 दिवस लावतात आणि 11व्या दिवशी काय करतात? विसर्जन करतात त्यांचं. मग जसे एखादी बावला असतो, मुलगी असते छोटी, तिच्या हातामध्ये बावली असते, एक दिवस तिच्या सोबत ती खेळत राहते, वेणी काढते, मग काहीतरी 8-10 दिवसानं विसरून जाते आणि 15 दिवसानंतर तर संपूर्ण विसरून जाते. मग यात तेच सांगितलेलं आहे की भक्ती कशी झाली, अंधश्रद्धायुक्त भक्ती व्हायला लागली. त्या अतिच्या वेळेस महिलांवरती अत्याचार व्हायला लागले. साधू संत शांतीसाठी कॉन्फरन्स करायला लागले, मिटिंगा करायला लागले की सर्व धर्म एक होऊ आणि सर्व मिळून शांतीने राहू. परंतु अतिचा अंत अटळ आहे. अशा वेळेस विश्व परिवर्तनाच्या वेळ असते, त्यावेळेसच परमात्मा या सृष्टीवरती येतात आणि सांगतात, मुलांना तुम्ही ह्या दुनियेत होते, अशा दुनियेत नव्हते. परिवर्तनाच्या आधी परमात्मा या सृष्टीवरती येऊन मुलांना स्वर्णिम दुनियाचा वरसा देतात. मध्ये आपल्याला दाखवलेलं आहे की जसं प्रत्येक गोष्टीचं चक्र असतं, मनुष्याच्या जीवन मृत्यूचं चक्र असतं, घड्याळाच्या 12 वाजेचं चक्र असतं, वर्षाचं 12 महिन्याचं चक्र असतं, हप्त्याचं चक्र असतं. त्याचप्रमाणे हे पण एक सृष्टी चक्र आहे. हे चक्र 5000 वर्षानंतर असंच रिपीट होतं. म्हणून आपण म्हणतो काय माहिती, जे होणार आहे ते होणार होतं ते झालं. कसं काय होणार होतं ते आपण तर बघितलं नव्हतं, परंतु आपण म्हणतो होणार होतं, कारण 5000 वर्षानंतर हूबहू असं हे रिपीट होतं. जसं 1 वर्षाचं चक्र झाल्यानंतर आपण त्याला 12 महिने पूर्ण झाल्यावर म्हणतो 1 वर्ष. हे 5000 वर्षांचं चक्र पूर्ण झाल्यावरती याला म्हणतात एक कल्प. एक कल्प 5000 वर्षाचं असतं. इथे स्वास्तिका दाखवलेली आहे, बरोबर 4 भाग: सतयुग, त्रेता, द्वापर, कलियुग. सतयुगात स्वास्तिकेचा हात देण्याचा आहे. देवता होते, देवता म्हणजे देणारे, तर त्यांचा हात देण्याचा आहे. त्यांची बॅटरी 100% फुल आहे इथे. त्याच्यानंतर 1250 वर्षानंतर त्रेतायुग येतो आणि त्यांचा जो देण्याचा हात होता त्यांची शक्ती कमी होऊन जाते, आमच्याजवळ नाही. मग द्वापर येतं, म्हणजे दुसरा मार्ग. स्वास्तिका तिचा हातच बदलवून टाकते, रस्ता बदलवून टाकते, म्हणते मागायला करते, द्या द्या. कारण अर्धी शक्ती तिची संपली. इथे 100% होती, इथे 25% संपली, इथे 50% संपली. अर्धी संपल्यानंतर ते मागायला लागले. मग मागायला लागल्यावर पण त्यांना शक्ती मिळत नव्हती. मग स्वास्तिकाने इथे हात वरती करून टाकला, तुम्ही द्या नाही तर आम्ही छिनाचपटी करू, आम्ही हिसकून घेऊ तुमच्याजवळून. तर आताची वेळ कशी आहे? छिनाचपटीची. परमात्म्याला आठवण करताय, परंतु परमात्म्याचा सत्य परिचयच नाहीये. परमात्मा ह्या सृष्टीवरती येतात, याला म्हणतात संगमयुग. कलियुगाचा अंत आणि सतयुगाची सुरुवात. इथे दाखवलेल्या काट्यावर काटा यायला फक्त 1 मिनिट बाकी आहे. काट्यावर काटा आला की या सृष्टीचं परिवर्तन होतं आणि पहिल्यापासून 1 जन्मापासून परत सुरुवात होते फिरायला. 5000 वर्ष ह्या फिरायला चक्राला लागतात. अशा प्रकारे 5000 वर्षाचा हा एक कल्प पूर्ण होतो. पुढे एक सुंदर प्रदर्शनी, चित्र प्रदर्शनी पर आज यहाँ पर पवित्र प्रांगण में प्रजापिता ब्रह्मा कुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय की ओर से भुसावल शाखा हमारे आदरणीय सम्मान्य सिंधु दीदी जी की तरफ से
आप सभी का विद्यालय की ओर से संस्था की का एक ही लक्ष्य है, एक ही उद्देश्य है कि सबका मालिक, सभी बोलेंगे मेरे साथ, सबका मालिक एक है। हालांकि हम एक नारा गाते हैं, हिंदू मुस्लिम सिख ईसाई आपस में सब, बोलो आपस में सब भाई भाई। तुम आपस में सभी भाई भाई है। किस नाते से भाई भाई है? क्योंकि हम उस पिता शिव परमात्मा की संतान है और उस नाते से हम सभी भाई भाई है। हम हिंदू मुस्लिम सिख ईसाई, यहाँ इस विद्यालय में धर्म का कोई भेदभाव नहीं है, या कोई भी धर्म का मनुष्य आकर ये विद्यालय में इस विद्या को ग्रहण राज्यों की शिक्षा ले सकता है। लेकिन आज हिंदू को पूछो तुम्हारे भगवान कौन से है, तो हिंदू धर्म में 33 करोड़ देवी देवताएं हैं, उनमें से कभी किसी एक का नाम बता देते कि भाई ये हमारे भगवान है। मुस्लिम को पूछो कि तुम्हारे भगवान कौन है, तो कहेंगे अल्लाह है। सिख धर्म वालों को पूछेंगे, वो कहते एक ओंकार निराकार। क्राइस्ट को पूछेंगे, कहता गॉड इज लाइट। आज हम एक नारा लगाते हिंदू मुस्लिम सिख ईसाई आपस में सब भाई भाई, तो हमारा पिता परमात्मा भी एक होना चाहिए ना। पर यह सबके भगवान अलग अलग है। देखो हमें गीत गाते हैं, सबका मालिक एक फिर क्यों बटा हुआ संसार है, सबका मालिक एक फिर क्यों बटा हुआ संसार है, सच पूछो तो सारी दुनिया अपना ही परिवार है। अलग अलग है रंग फूल के, माटी सबकी एक है, माला कोई बनाए लेकिन माली सबका एक है। वो एक कौन है? 33 करोड़ देवी देवताएं हैं, लेकिन सबका मालिक वो शिव परमात्मा है। देव अनेक है, लेकिन देवों का देव महादेव वो कौन है? शिव परमपिता परमात्मा, जिसको आप पहले स्टार्टिंग से देखते हैं कि सहस्त्र शिवलिंग जहां बनाए हैं, जहां आप देखेंगे आपको शिवलिंग ही नजर आएगा। पुल्लिंग माना पुरुष लिंग, स्त्रीलिंग माना स्त्रीलिंग, लेकिन यह है शिवलिंग। शिवलिंग माना निराकार ज्योति बिंदु स्वरूप। अब उस ज्योति की, उस लोक की हम पूजा, उस प्रकाश की पूजा नहीं कर सकते, इसलिए हमारे हिंदू धर्म में उस ज्योति को किसका आकार दिया है? लिंग का। इसलिए कहते हैं ज्योतिर्लिंगम, क्योंकि पूजा नहीं कर सकते ना ज्योति की, वो दिखाई नहीं देता है, वो गुप्त है। तो पूजा करने के लिए, अपनी भावनाओं को अर्पित करने के लिए भक्तों ने उसको लिंग का आकार दिया, पर है वो ज्योति बिंदु स्वरूप। हमारे दीदी ने बहुत सुंदर आपको चित्र प्रदर्शनी समझा रहे थे, तब एक बात अटेंशन पर दिलवाई कि परमात्मा निराकार वो शिव है, लेकिन वो हम 3 देवताओं को पूछते हैं। शिवलिंग पर 3 बेलपत्र चढ़ाते हैं। चढ़ाए आप सभी ने? चढ़ाए, हाथ खड़ा करेंगे किस किस ने चढ़ाए शिवलिंग पे 3 बेलपत्र? वेरी गुड, सबने चढ़ा। पर 3, देखो प्रकृति ने भी उसकी रचना कैसे की, 3 पत्ते और उसको एक डंडी है। क्या रहती है डंडी? ओ किस पर चढ़ाते? शिवलिंग पर। तो वो शिव परमात्मा अजन्मा है, निराकार है, ज्योति बिंदु स्वरूप है, लेकिन उसने अपना कर्तव्य करने के लिए, इस संसार में अपना काम करने के लिए 3 देवताओं की रचना की है, ब्रह्मा विष्णु और शंकर। ये 3 देवताओं को रचा है। लेकिन आपके सामने अभी पर्दे के पीछे बहुत सुंदर उपदेश, एक संदेश आपको दिया जाएगा, एक लघु नाटिका के जरिए, कि नारद जी सुना रहे हैं। आज तक हम यही सुनते आए हैं, शिव और शंकर एक है। सभी सुनते आए ना, शिव और शंकर एक है। लेकिन आज आप इसके अंदर अंतर देखेंगे, शिव अलग है और शंकर अलग है। शिव परमात्मा है और शंकर देवात्मा है। शंकर को भी ध्यान अवस्था में दिखाया है। आपने बहुत सुंदर वहां झांकी, वहां आपने आरती की, शंकर जी भी दिखा, सामने क्या दिखाए हैं? शिवलिंग। माना शंकर को भी ध्यान अवस्था में दिखाया कि शंकर ने भी किसका ध्यान किया? किसका ध्यान किया? शिव का ध्यान किया। क्योंकि शंकर से भी ऊपर कौन है? शिव। इसलिए कहते हैं शंकर देव है, लेकिन ये देवों का भी देव, बोलो सभी, महादेव, सबका मालिक वो शिव है। अब आपको विचार चल रहा होगा कि शंकर को क्यों तपस्या करना पड़ी?
अब राम को क्यों तपस्या करना पड़ी शिव की? रामेश्वरम में प्रसिद्ध मंदिर, राम ने भी किसकी पूजा की? शिव की, क्योंकि राम को भी रावण से युद्ध करना था, इसलिए राम ने भी शिव की तपस्या की। और यहाँ शंकर को भी भगवान शिव ने एक महत्वपूर्ण कार्य सौंपा था कि तेरा तीसरा नेत्र खुलने से इस संसार का विनाश हो जाएगा। तो इतनी शक्ति लेने के लिए उसने किसका ध्यान किया? शिव जी का। माना कहने का भाव कि इस लघु नाटिका जो आपके सामने प्रस्तुत की जा रही है बहुत सुंदर, यहाँ पर संदेश दिया जाएगा आपको। लेकिन इसके पहले आप सभी इतने हमारे निमंत्रण पर यहाँ पहुंचे, तो इस पवित्र प्रांगण में आप सभी का स्वागत करने के लिए 1 मिनट का हमने आपके सामने, आपका गुलदस्ते से स्वागत हो गया, बोल से स्वागत हो गया, अब नृत्य के द्वारा आपका इस विद्यालय की ओर से हम स्वागत करना चाहेंगे। उसके बाद हम झांकी का दर्शन करेंगे। तेरी क्या ही बात है, भोले शंकर तेरी क्या ही बात है, दूर हो के भी तू साथ है, दूर हो के भी तू साथ है। उसको मैं कर दूंगा तुझको समर्पण, मैं तेरा अंशम तू मेरा दर्पण, तेरे ही आने से मेरी ये सारी जिंदगी सजी है, लगी मेरी तेरे संग लगी मेरे शंकरा, लगी मेरी तेरे संग लगी ओ मेरे शंकरा, लगी मेरी प्रीत तेरे संग मेरे शंकरा, लगी मेरी प्रीत तेरे संग मेरे शंकरा।
मुख से शिव जी का नाम सुन रहा हूं। जब महादेव शिव शंकर ही सब कुछ है, तो उनके मुख से शिव का ध्यान लगाना, नारायण नारायण, इसका क्या रहस्य? इसका रहस्य तो मुझे पता करना ही होगा। लगता है आप भी इस पर विचार कर रहे होंगे। क्यों भाइयों और बहनों? नारायण 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 नारायण। अब यह गुत्थी तो प्रभु स्वयं ही सुलझा सकते हैं। उठिए प्रभु। हे शिव शंकर, कैलाशपति, अपनी तपस्या को विराम देकर हमारी समस्या का समाधान कीजिए। नारायण 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 नारायण। ब्रह्मवेद स्वरूपम् चिदाकाशमाकाशवासं भजेऽहम्। निराकारमोङ्कारमूलं तुरीयं गिराज्ञानकोटिकमीशं गिरीशम्। हम सभी आपको ही शिव और शंकर मानते आए, परंतु आज यहाँ आने पर पता चल रहा है कि आप भी स्वयं किसी अद्भुत शक्ति के ध्यान में मग्न थे। आप शिव जी का ध्यान कर रहे थे, तो फिर कोई दूसरा भी आपकी तरह शिव है? दूसरा शिव? नारद, सर्वदेवों के देव महादेव स्वयं हो, सर्व शक्तियों के अधिपति एक ही है। हम तीनों, ब्रह्मा, विष्णु और मैं, उनकी ही रचना है, जिसका नाम शिव है। और शिव तो एक ही है, जो निराकार है, और वे हम सबसे ऊंच हैं। प्रभु, शिव आप सबसे ऊंच हैं, परंतु प्रभु आप और शिव में अंतर क्या है? जरा इस बात को स्पष्ट कीजिए प्रभु। नारद, हम सभी देवताओं को अपना शरीर है, और किसी भी देहधारी को परमात्मा व शिव कहना अज्ञान है। शिव अर्थात शव से परे, ना तो उन्हें साकार, ना ही हमारी तरह आकारी शरीर है। वे तो प्रकाश स्वरूप है, दिव्य ज्योति है। इसलिए ही मेरे सामने ज्योतिर्लिंग सदा ही रहता है। आपने जो 12 ज्योतिर्लिंगों का दर्शन किया, यह ज्योतिर्लिंग ज्योति स्वरूप परमात्मा शिव का ही यादगार है। गोत्र न कोई शिव जी का है, न कोई ना परिवार, अपने सत्य से हुए स्वयं हुए साकार। यही सृष्टि के कारण है, शिव एकमात्र है अनंत। यही सकल है, यही चराचर, इनका आदि ना अंत। नारायण नारायण
वाह प्रभु, आपने तो ज्योतिर्लिंग का अद्भुत रहस्य बता दिया। किंतु प्रभु, आपके पास तो वो तीसरी आंख है जिसे खोलते ही विनाश होता है। नारायण नारायण। हे मेरे प्रिय भक्तों, वास्तव में आप सबके पास भी वो तीसरी आंख है। शास्त्रों में मुझ अकेले की ही तीसरी आंख खुलने से विनाश दिखाया गया है। वास्तव में आप जब अपने आत्मा की ज्योति को देख लेते हो तो आप सबकी तीसरी आंख खुल जाती है और फिर विनाश बाहर नहीं, पहले अपने अंदर के जो आसुरी संस्कार है उनका होता है। जब मेरे साथ आप सब भी तीसरी आंख खोलेंगे, अर्थात आत्मा का तीसरा नेत्र जगाएंगे, तब ही इस कलयुगी सृष्टि से पापों का अंत होगा। नारायण नारायण। प्रभु, फिर तो हमें जल्द ही अपनी तीसरी आंख खोल लेनी चाहिए। क्यों भाइयों और बहनों, क्या आप अपना तीसरा नेत्र खोलकर आसुरी संस्कारों का विनाश करना नहीं चाहेंगे? नारायण नारायण। वाह प्रभु वाह, आपने तो हम सभी की दुविधा को ही दूर कर दिया। तो हे शंकर जी, आज महाशिवरात्रि पर इन सब भक्तों के लिए परमात्मा शिव का क्या संदेश है, कृपया उसे स्पष्ट कीजिए। नारद और हे प्रिय भक्तों, परमात्मा शिव का महाशिवरात्रि पर दिव्य संदेश हम सभी उनके ही माध्यम से सुन लें। सर्व मानव आत्माओं का पिता हूं, विशाल विश्व का अधिपति हूं, ज्योति बिंदु स्वरूप त्रिमूर्ति शिव परमात्मा हूं। मैं परम पवित्र परम धाम निवासी हूं। मेरे रूहानी बच्चों, तुम भी परम धाम निवासी हो। मैं हर पल प्रजापिता ब्रह्मा द्वारा एक ही सत्य धर्म की स्थापना, विष्णु द्वारा स्वर्ग पालना व शंकर द्वारा पुरानी पतित दुनिया का विनाश करता हूं। इन तीनों मूर्तियों द्वारा ये महान तीन कार्य कराने वाला त्रिमूर्ति शिव परमात्मा मैं ही हूं। ज्ञानस्वरूपं शिवोऽहं शिवोऽहं, प्रकाशस्वरूपं शिवोऽहं शिवोऽहं। मैं एक साधारण वृद्ध मानव शरीर में दिव्य अवतरण लेकर सत्य धर्म की स्थापना कर रहा हूं। उस वृद्ध मानव का ही नाम है प्रजापिता ब्रह्मा। शिव परमात्मा
पोलीस उपनिरीक्षक श्री दादासो उमेशजी महाले ते पण येथील ईश्वरे सौगात घेतील दिदींजवळून. त्यांच्यानंतर पोलीस स्टेशनचे LCB विभागाचे प्रमुख श्री संदेश दादा निकम ते पण येतील. बाजारपेठ पोलीस स्टेशन LCB विभागाचे प्रमुख श्री नितीन दादा सपकाळे पण पुढे येतील आणि दिदींजवळ ईश्वर सौगात घेतील. शहर पोलीस स्टेशनचे हवालदार श्री डोलारे नाना भाई, गृहरक्षक दलाचे प्रमुख श्री नितीन दादा ईश्वरी सौगात माफ करा नितीन दादा भाऊ सौगात घेतील. आणि IT क्षेत्राचे प्रमुख श्री झालं का घेतील. नितीन दादा इखनकर सामने येतील आणि दिदींजवळून ईश्वरी सौगात घेतील. हा ते नसतील तर त्यांच्या सोबत कोणी आलेले असतील ते पण सामने येतील ना ईश्वरी सौगात घेतील. दीदी सबको बोल रही कि आप मेडिटेशन बहुत सुंदर यहाँ राजयोग का अभ्यास मेडिटेशन सिखाया जाता है और यहाँ कोई फीस आदि नहीं है, निःशुल्क ये शिक्षा दी जाती है राजयोग का अभ्यास जिसको हम कहते हैं मेडिटेशन, हिंदी में कहते हैं ध्यान. दीदी सबको अपनी तरफ से निमंत्रण देते कि आप जरूर आप आश्रम पर आइए और ज्यादा नहीं सिर्फ 3 दिन का अमूल्य समय देकर मेडिटेशन सीखे आप घर पर भी कर सकते, क्योंकि आजकल इसकी बहुत मांग है मेडिटेशन की, ध्यान की. बहुत सुंदर हमारे विद्यालय में हमारी राजयोगिनी बहनें, हमारी आदरणीय दीदी जी और 3 दिन का मेडिटेशन कोर्स कराते हैं जिसमें हमें आत्म अनुभूति, परमात्मा अनुभूति जो आपने अभी चित्र प्रदर्शनी समझी उसमें बहुत सुंदर राजयोग का अभ्यास का राजयोग का ज्ञान दिया जाता है. ओम शांति. आप सभी ने बहुत प्यार से आरती की, मेडिटेशन रूम में भी गए, कुछ अनुभव किया होगा, प्रदर्शनी भी देखी और साथ साथ नृत्य भी देखा. यहाँ झांकी देखी शिव और शंकर की. तो शंकर दिखाया है कि मूर्ति के रूप में दिखाया, एक मूर्ति के रूप में दिखाया, शरीर दिखाया शंकर को और शिव का शिवलिंग दिखाया. तो दोनों में बहुत बड़ा अंतर है, क्योंकि शिव परमात्मा वो निराकार है और वो जन्म मरण से न्यारा है, सदा मुक्त है. और जो शंकर दिखाया है वो शंकर का शरीर दिखाया हुआ है. तो शंकर भी किसकी तपस्या करता है? शिव की तपस्या कर रहा. वो तपस्या करते हुए दिखाया है. तो उससे भी श्रेष्ठ शिव निराकार है, इसलिए उनको देवों का देव महादेव कहा जाता है. कि जैसे ब्रह्मा विष्णु शंकर इन सभी का पिता, क्योंकि सबको शरीर दिखाया है, ब्रह्मा को, विष्णु को, शंकर को, इन सभी का पिता शिव निराकार है और वो पार ब्रह्म परमेश्वर है. वो परम धाम निवासी है. वो यहाँ धरती पर एक साधारण मानवी तन में आकर ये श्रेष्ठ ज्ञान का खजाना दे रहा, तो सभी आत्माओं के कल्याण के लिए. तो शिव जो है कल्याणकारी है, सभी का कल्याण करने वाला है, सभी को दुआएं देने वाला है, आशीर्वाद देने वाला है. आप लोगों ने ये सहस्र शिवलिंग का भी दर्शन किया. तो दर्शन करने के लिए लोग कितने दूर दूर तीर्थों पर जाते, पैदल यात्रा करते सिर्फ दर्शन करने के लिए.
लेकिन यहाँ आप लोगों को शिवलिंग का भी दर्शन हुआ, सहस्र शिवलिंग का भी दर्शन हो गया। तो आप लोग बहुत भाग्यवान हैं कि यहाँ नजदीक ही सेवा केंद्र है। सेवा केंद्र पर आकर आप लोग ज्यादा से ज्यादा लाभ लो। आप लोग, हम जानते हैं कि बहुत व्यस्त रहते हैं अपने ड्यूटी में, अपने कारोबार में, फिर भी अपने स्वयं के लिए थोड़ा समय निकालो। यहाँ जो समय निकाला जाएगा वो अपने खुद के लिए समय है। ये हमारी सच्ची कमाई है। जब 8-10 घंटा आकर मेडिटेशन सीखेंगे तो आप लोगों का तनाव, टेंशन सब दूर हो जाएगा। इसलिए इस कार्यक्रम का आप जरूर लाभ लीजिए। नजदीकी आश्रम है, सभी को पता ही होगा, इसलिए इसका पूरा लाभ लीजिए। जब भी समय मिले तब आए और इसका पूरा लाभ लीजिए। 7 दिन का यहाँ कोर्स कराया जाता है। नहीं ज्यादा समय तो कम से कम सवेरे आँख खुलते ही परमात्मा को याद कैसे करना, वो विधि यहाँ बताई जाएगी। इसलिए इसका पूरा लाभ लेकर अपना जीवन धन्य बनाए। ओम शांति।